बौद्धांनी मातंग समाजाच्या मागण्यांना विरोध केला आहे असं चित्र सध्या निर्माण केलं जात आहे आणि बौद्ध समाज हा मातंग समाजाच्या विरोधामध्ये आहे असंही वातावरण निर्माण केलं जात आहे। पण सत्य काय आहे हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे। अनेक ठिकाणी बौद्ध बांधवांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चे काढलेले आहेत, पण हे मोर्चे का काढलेले आहेत हे थोडंसं मुळात जाऊन समजून घेणं गरजेचं आहे। मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला बौद्धांनी विरोध केला आहे का? अजिबात नाही। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। बौद्ध समाजाने जे मोर्चे काढलेले आहेत त्या मोर्चाची कारणं वेगळी आहेत। काय कारण आहेत? त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की सध्या कुठल्याही प्रकारचा इम्पेरिकल डेटा सरकारकडे नाही। हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे बौद्ध समाजाने मागणी केलेली आहे की अगोदर जातनिहाय जनगणना करा आणि त्याच्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करा। ही त्यांची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी काय आहे? दुसरी मागणी ही आहे की हे सगळं जे झाकून सुरू आहे, म्हणजे बदर समितीचा रिपोर्ट आहे तो सगळा झाकून ठेवलेला आहे, तो एकदा उघड करा, म्हणजे नेमकं काय सुरू आहे हे लक्षात येईल। जर काय सुरू आहे आणि काय षडयंत्र रचलं जाते हे जर बौद्ध समाजाला माहिती नसेल आणि हे सगळं जर झाकून केलं जाणार असेल तर या विरोधामध्ये बौद्ध समाज रस्त्यावर येणं साहजिक आहे आणि ते तो सातत्याने करतो आहे। बदर समितीचा अहवाल उघड करायला काही हरकत नव्हती, पण तो केला गेलेला नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानाची जी मूलभूत चौकट आहे या मूलभूत चौकटीला धक्का लागता कामा नये असं ही बौद्ध समाजाची मागणी आहे। त्याचं कारण असं आहे की या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत। कारण हा जो विषय आहे हा एकतर विषय आर्टिकल 15-16चा आहे, आर्टिकल 330 ते 334चा आहे आणि 341चा आहे। त्याच्यामुळे हे जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया ही कोणाच्या अंडर येते तर ती संसदेच्या आणि राष्ट्रपतीच्या अंडर येते। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप कितीपत करणं योग्य आहे हा एक मुद्दा आहे। त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या मागण्या आहेत या सगळ्या मागण्या सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत आणि याच्यावरती अगोदर सरकारने काम केलं पाहिजे। चौथी जी मागणी आहे ती मागणी आहे की आतापर्यंत फक्त एकाच जातीचा अभ्यास झालेला आहे, बाकीच्या 58 जातीचा अभ्यास देखील होणं गरजेचं आहे। म्हणजे जिथे अतिशय मायक्रो असलेल्या जाती ज्या आहेत त्या जातीचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे। जोपर्यंत हा सगळा क्लिअर डेटा आपल्याकडे येत नाही तोपर्यंत अशी पावलं उचलणं योग्य नाही असं बौद्ध बांधवांचं म्हणणं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निकाल 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला आहे त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सरकारने कुठल्याही प्रकारची मनमानी या संदर्भामध्ये करू नये। म्हणजे सरकारकडे त्याचे ठोस पुरावे असले पाहिजेत, सरकारने त्याच्यावरती संशोधन केलं पाहिजे, सरकारने त्याचा इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे आणि हा सगळ्या पुराव्याच्या आधारावरती सरकारने पुढची पावलं टाकली पाहिजेत। एका व्यक्तीच्या नावाने किंवा एका व्यक्तीच्या आधारावरती एक समिती स्थापन होते आणि ती समिती डायरेक्टली एका जातीचा अभ्यास करते की किती जातीचा अभ्यास करते हे कुठल्याही प्रकारचं उघड न करता त्या समितीच्या अहवालावरती कसा काय निर्णय घेतला जाऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली जी समिती महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली आहे ती देखील एकल समिती आहे। म्हणजे ते समितीने लगेच 2 दिवसामध्ये आक्षेप मागवले। कशावर आक्षेप मागवले हा बौद्ध बांधवांचा प्रश्न आहे। जर अहवाल उघड केला तर आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकतो की काय त्रुटी आहे ते सांगू शकतो, या अनुषंगाने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू शकतो। पण तो अहवाल जर उघड केला गेला नसेल तर आक्षेप काय घ्यायचे हाही प्रश्न आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत जेवढी काही बौद्ध बांधवांनी मागणी केलेली आहे किंवा जेवढे काही मोर्चे होत आहेत त्या मोर्चाचा रोष हाच आहे की एकतर जातनिहाय जनगणना करा, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदर समितीचा अहवाल ओपन करा, त्याच्यामध्ये काय लिहिलं हे लक्षात येऊ द्या, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्पेरिकल डेटा जोपर्यंत जमा होणार नाही तोपर्यंत घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नये, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे निर्णय हे केंद्र सरकारने किंवा संसदेने आणि राष्ट्रपतींनी घेतले पाहिजेत, राज्य सरकारने नाही। कारण राज्यघटनेचं जर मूलभूत ढाचा उद्ध्वस्त होणार असेल तर राज्य सरकारला यामध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकार देणं योग्य नाही। आणि या ज्या सगळ्या बाजू आहेत या सगळ्या बाजूमध्ये 58 जातीची स्वतंत्ररित्या अभ्यास होणं देखील तितकंच गरजेचं आहे। अशा काही मागण्या घेऊन बौद्ध बांधवांनी मोर्चा काढलेला आहे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध का केला जातो आहे? कारण ह्या सगळ्या गोष्टी सध्या सरकारच्या हातामध्ये नाही आहेत। म्हणजे ज्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्यानंतर उपवर्गीकरण करायला काही हरकत नाही आहे की उपवर्गीकरण हा विषय मान्यच आहे, त्याच्यात काही हरकतच नाही आहे। कारण जर एवढी त्यांची जोरदार मागणी असेल तर लोकशाहीमध्ये आपण त्यांना विरोध करण्यात काही अर्थ नाही। परंतु या सगळ्या ज्या गोष्टी या सगळ्या लपून सुरू आहेत या सगळ्या उघड झाल्या पाहिजेत आणि उघड त्यांनी बौद्ध बांधवांशी बी सरकारने चर्चा केली पाहिजे, त्या समितीनेही चर्चा केली पाहिजे, त्यांच्याकडे कोणता डेटा आहे हे दाखवले पाहिजे, बदर समितीमध्ये काय नेमकं लिहिलेलं आहे हे दाखवलं पाहिजे
आणि या सगळ्या अनुषंगाने या 58 जातीच्या प्रतिनिधीसोबत देखील सरकारने चर्चा केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं हे सगळं ओपनली होईल. अन्यथा हे जर झाकून केलं जात असेल तर कुठे ना कुठे याच्यामध्ये काही ना काही घोळ आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून बौद्ध बांधवांनी मातंग समाजाला आतापर्यंत विरोध केला नाही, तो करणारही नाही. उलट हे आरक्षणाचं उपवर्गीकरण हे बौद्ध बांधवांच्या फायद्याचं आहे. कारण बौद्ध बांधवांच्या लोकसंख्येचा जर डेटा त्यांच्यामध्ये आला आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर हे सगळं उपवर्गीकरण झालं तर इथे विरोध कोणाचाही होणार नाही. कारण बौद्ध बांधवांना याच्यामधून मोठा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे बौद्ध बांधव याला विरोध करण्याचं काही कारण नाही. फक्त या जे काही सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत आणि यावरती सरकारने लवकरात लवकर कामकाज सुरू केलं पाहिजे. ज्या मागण्या बौद्ध बांधव करत आहेत या सगळ्या मागण्यांचा विचार सरकारने केला पाहिजे आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टींचे निर्णय घेतले पाहिजेत. पण सरकार जर या सगळ्या मागण्यांचा विचार करत नसेल आणि सगळं जर हे झाकून करत असेल तर बौद्ध बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळे जे मोर्चे निघत आहेत हे मोर्चे कुठल्याही मातंग समाजाच्या अगेन्स्टमध्ये नाही आहेत, कुठल्याही समुदायाच्या विरोधामध्ये नाही आहेत. पण सरकार जी पावलं टाकतं आहे, सरकार जे घटनात्मक पावलं टाकायला पाहिजे होते ते टाकत नाही आणि जे असंवैधानिक पावलं टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि लोकशाहीमध्ये लोकांना सगळं माहीत असणं गरजेचं आहे, पण ते लोकांना माहीत न होऊ देता सगळं झाकून ठेवते. आणि म्हणून बौद्ध बांधवांचा रोष आहे आणि म्हणून बौद्ध बांधव हे सरकारच्या अगेन्स्टमध्ये आहेत, मातंग समाजाच्या अगेन्स्टमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे मातंग समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने किंवा कुठल्याही नेत्याने याचा गैरसमज करून घेऊ नये की बौद्ध बांधव हे तुमच्या अगेन्स्टमध्ये आहेत, असं नाही आहे. जी काही प्रक्रिया सुरू आहे सुरुवातीपासूनची ही सगळी प्रक्रिया ही एका चुकीच्या मार्गाने चाललेली आहे आणि जेवढं काही उघड होणं गरजेचं होतं तेवढं झाकलं जाते आणि म्हणून बौद्ध बांधवांचा याला विरोध आहे. बौद्ध बांधवांची अशी कुठलीही तक्रार तुमच्या बाबतीमध्ये नाही आहे आणि बौद्ध बांधव तुम्हाला कधीही विरोध करणार नाहीत. कारण आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये जर डेटा नव्याने आला, जातनिहाय जनगणना झाली तर बौद्ध बांधवांची संख्या ही जास्त होणार आहे. जवळपास 95 लाखाच्या पुढं ही सगळी संख्या जाणार आहे आणि त्याच्यामुळे या 13% 9.5% स्वतंत्र आरक्षण हे बौद्ध बांधवांना मिळणार आहे, याच्यामध्ये काहीच वाद नाही. म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये डेटा कलेक्ट करूनच हे सगळं निस्तारलं पाहिजे आणि याच्यावरती निर्णय घेतले पाहिजेत. कुठल्याही प्रकारे असंवैधानिक मार्गाने जर काही होत असेल तर बौद्ध बांधव त्याला रस्त्यावरती उतरून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे बौद्ध बांधव हा सरकारच्या अगेन्स्टमध्ये आहे, असंवैधानिक ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये आहे. कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही समुदायाच्या किंवा मातंग समुदायाच्या विरोधामध्ये कोणतंही आंदोलन महाराष्ट्रामध्ये होत नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि यावरती थोडंसं अभ्यासपूर्वक सगळ्यांनी बोललं पाहिजे. धन्यवाद.